श्री स्वामी समर्थ। आज आपण दोन अत्यंत शक्तिशाली ग्रहांबद्दल बोलणार आहोत। एक म्हणजे राहू आणि दुसरा म्हणजे शनी। या दोन्ही ग्रहांमध्ये आपल्या जीवनातील भ्रम, सत्य, कर्म आणि दिशा बदलण्याची जबरदस्त शक्ती आहे, जबरदस्त ताकद आहे। कसं ते या व्हिडिओमध्ये आपण आज बघूयात। नमस्कार, मी समीर जोशी, ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। 23 नोव्हेंबरला राहूने आपल्या स्वतःच्याच म्हणजेच शतभिषा नक्षत्रात प्रवेश केलाय। आता राहू हा मुळातच अतिशय शक्तिशाली ग्रह आहे आणि आता तर तो स्वतःच्याच घरात आलाय, म्हणजेच त्याची जी शक्ती आहे ती 10 पटीने वाढली आहे असं म्हणायला हरकत नाही। आता या सध्याच्या घडीला सगळ्यात शक्तिशाली ग्रह कोणता आहे तर त्याचं उत्तर राहू हेच असेल। आता राहू म्हणजे काय तर राहू म्हणजे भ्रम, इल्युजन्स। राहू म्हणजे पराकोटीची महत्वाकांक्षा। राहू म्हणजे अनकन्व्हेन्शनल थिंकिंग। राहू म्हणजे पॉवर। आणि शतभिषा म्हणजे काय तर आपण त्याला शततारका नक्षत्र असेही म्हणतो। शततारका म्हणजे 100 तारकांचा समूह असलेलं एक नक्षत्र आणि शतभिषा म्हणजे 100 डॉक्टर्स असं म्हटलं गेलंय। आता 100 डॉक्टर्स जर एकत्र आले तर ऑब्व्हियसली ते काय काम करतील तर सगळ्यात पहिलं म्हणजे पेशंटना ते बरं करतील, पेशंटना योग्य ती ट्रीटमेंट देतील, नाही का, त्यांचं योग्य ते हिलिंग करतील। काही पेशंट त्या रोगावर रिसर्च करतील, काही जण त्यातील सत्य शोधतील। तर अशा रीतीने आपण सगळं पाहिलं तर शतभिषा म्हणजे एक प्रकारची हिलिंग असलेलं नक्षत्र आहे। त्याच्यामध्ये एक सत्यता आहे, ट्रुथ आहे आणि रिसर्च सुद्धा आहे। तर हा राहू जेव्हा या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा होतं काय तर राहूच्या महत्वाकांक्षेला, राहूच्या पॉवरला शतभिषाच्या सत्याची साथ मिळते। राहूच्या इल्युजन्सला, भ्रमाला आता हिलिंगची साथ मिळणार आहे आणि राहूच्या अनकन्व्हेन्शनल थिंकिंगला रिसर्चची साथ मिळणार आहे। एकंदर आपले सगळे भ्रम आणि इल्युजन्स या काळामध्ये साफ मोडकळीस येणार आहेत। हायर ट्रूथचा म्हणजे सर्वात हायेस्ट असलेलं सत्य आपल्या समोर या काळात उलगडून येणार आहे, त्याचा सामना आपल्याला करावा लागणार आहे आणि त्याची सुरुवात या डिसेंबर महिन्यापासून होणार आहे आणि मग पुढे 2 ऑगस्ट पर्यंत राहू शतभिषा नक्षत्रातच असणार आहे। त्यामुळे तोपर्यंत हे जे हिलिंग आहे हे चालू राहील। आता राहूच्या या गोचरीय स्थितीचे काही पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत आणि काही निगेटिव्ह पॉइंट सुद्धा आहेत। सगळे पॉइंट मी व्यवस्थित लिहून ठेवलेत म्हणजे कुठलाही पॉइंट आपल्याकडनं मिस व्हायला नको। तर सगळ्यात आधी आपण बघूया की याचे ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत। तर प्रचंड मानसिक क्लॅरिटी आपल्याला येणार आहे। लोकांचं खोटं बोलणं, नाटकं, त्यांच्यावर असलेले मुखवटे हे सगळे गळून पडणार आहेत आणि त्यांचा खरा हेतू आपल्या समोर उघडपणे येणार आहे। सेकंड प्रॉफिट आहे की आपल्याला आपली इंट्युशन पॉवर वाढेल। काही जण अनुभव इथे असा घेतील की स्वप्नाच्या माध्यमातून किंवा टेलिपथीच्या माध्यमातून, काही जणांना डेजावूच्या माध्यमातून सत्याचं ज्ञान होईल। हिलिंग एनर्जी येणार आहे। सेल्फ हिलिंग आणि रिलेशनशिप हिलिंग हे दोन्हीही या काळात सुरू होईल आणि आपल्याला एक नवीन आयडेंटिटी प्राप्त होईल। हे गोचर आपल्याला एक नवीन ओळख देऊन जाणार आहे। आता काही डिसएडव्हान्टेजेस याचे आहेत ते पाहूयात। ओव्हर थिंकिंग आणि आयसोलेशन। आता ओव्हर थिंकिंग का? कारण एक्झॅक्टली हे चाललंय काय हे आपल्याला कळणारच नाहीये आणि त्याच्यामुळे आपण त्याचाच जास्त विचार करत बसू। एखाद्या माणसावर, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या नात्यावर आपण खूप विश्वास ठेवलाय पण अचानक त्याचे सगळे मुखवटे गळून पडायला लागले आणि आपल्याला त्याचं सत्य समजत गेलं तर आपण कसं गोंधळून जातो आणि मग विचारात पडतो की अरे हे चाललंय काय एक्झॅक्टली। हे न समजल्यामुळे आपल्यामध्ये ओव्हर थिंकिंगचा त्रास सुरू होईल। आपण जास्त विचार करायला लागू आणि मग स्वतःला आयसोलेट करून घेऊ। या सगळ्या नात्यांपासून, या सगळ्या मित्रमैत्रिणींपासून किंवा आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीपासून आपण स्वतःला अलिप्त करून घेऊ। दुसरा एक डिसएडव्हान्टेज याच्यामध्ये असा आहे की त्यामुळे आपल्याला अँझायटी येईल।
काही प्रमाणात स्लीप डिसऑर्डरचा त्रास सुद्धा आपल्याला होणार आहे. अनियमित झोप, कारण मनात सगळे विचार चालू आहेत ना, मग झोप शांतपणे लागेल कशी. आणि डिहायड्रेशन यासारखे काही छोटे त्रास आपल्याला जाणवतात. अजून एक पॉइंट ह्याच्यामध्ये असा आहे की काही नाती अचानकपणे दूर होणार आहेत. म्हणजे आता हा पॉइंट जो आहे ना, तो ऍक्च्युली ऍडव्हान्टेजमध्ये पण येऊ शकतो आणि एखादा डिसएडव्हान्टेज असल्याप्रमाणे पण पाहू शकतो. म्हणजे आपण त्या पॉइंटकडे कसं बघतोय हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. पण जी टॉक्झिक लोक आहेत ना, त्यांना राहू स्वतःहून दूर करतोय हे लक्षात ठेवा. त्यामुळे जी नाती दूर चालली आहेत त्यांना दूर जाऊ द्या. त्या नात्याची तुमच्या आयुष्यात आता गरज नाहीये म्हणून राहू त्यांना दूर करतोय. तुमच्यासाठी ती नाती टॉक्झिक आहेत, तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे म्हणून दूर करतोय, तर त्यांना जाऊ द्या. नवीन नाती येतील. ज्या नात्याचा तुम्हाला उपयोगच नाहीये किंवा ज्याचा त्रासच होणार आहे अशी नाती ठेवायचीच कशाला, नाही का. आणि आपल्या रिलेशनशिप्समध्ये, आपल्या फ्रेंडशिप्समध्ये, आपल्या व्यवहारांमध्ये जिथे जिथे खोटं लपून बसलंय ते सगळं उघड होणार आहे आणि तुमच्यापासून दूर फेकलं जाणार आहे. आणि सरते शेवटी फक्त सत्य आणि सत्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहील, अशी ही गोचरीय स्थिती आहे. कधी कधी ना खूप सत्य कळलं ना तरी आपल्याला त्याचा त्रास होतो आणि मग एन्झायटी आणि स्लीप डिसऑर्डर जे मी मगाशी म्हटलं ते आजार सुरू होतात. तर काही नाती दुरावली जात असतील तर जाऊ द्या, तुम्ही त्याचा जास्त विचार करत बसू नका. तर हे झालं राहूचं गोचर. आता शनीबद्दल थोडंसं बोलूया. शनी एवढे दिवस वक्री अवस्थेत होता, परंतु साधारण एक 27-28 नोव्हेंबरच्या आसपास तो मार्गी झालाय आणि त्याचं गोचर कुठल्या राशीत आहे तर ते मीन राशीत आहे. आता बघा, मीन रास ही सगळ्यात शेवटची रास आहे. मीन रास ही अध्यात्माकडे नेणारी रास आहे. मीन रास ही मुक्तीची, मोक्षाची रास आहे आणि गुरुची रास आहे. तर अशा या राशीत शनीचं गोचर आहे. तर शनी मीन राशीमध्ये आता शेवटचा आलाय. तर शेवटचा आलाय असं मी का म्हणतो, कारण आता एकदा मीन राशीतून निघून तो मेष राशीत गेला की मग परत डायरेक्ट 30 वर्षांनी परत मीन राशीत येईल. का? कारण शनी हा एका राशीमध्ये 2.5 वर्ष असतो. असं मग ते 12ही राशी पूर्ण करायला त्याला 2.5 असं करता करता 30 वर्ष जातात. त्यामुळे मीन राशीत शनी हा शेवटचा आलाय असं मी म्हटलं. आता शनी काय आहे तर शनी हा कर्मफलदाता आहे. शनी म्हणजे नियम आहे, डिसिप्लिन आहे. शनी म्हणजे सत्य, आपलं कर्म आहे. आणि मीन राशी काय आहे तर मी मगाशी सांगितलं तसं मीन राशी ही शेवटची रास आहे, मोक्षाची रास आहे, कुठल्या तरी गोष्टीच्या एंडची रास आहे, खूप स्ट्रॉंग कल्पनाशक्तीची रास आहे. तसंच आता कुठला महिना चालू होणार आहे तर डिसेंबर. डिसेंबर हा पण बघा शेवटचा महिना आहे. त्याच्यामुळे शनी जेव्हा मीन राशीत येतो ना त्याला स्पिरिच्युअल कर्मा क्लिअरन्स असं म्हटलं जातं. आणि डिसेंबर महिन्याला एक कार्मिक सायकल पूर्ण होते असं म्हटलं जातं. आता या चारही गोष्टींचं म्हणजे कुठल्या कुठल्या तर राहू आणि शतभिषा नक्षत्र, शनी आणि मीन राशी या चारही गोष्टींचं एकत्र अवलोकन केलं ना तर काही कॉमन पॉइंट्स आपल्याला बघायला मिळतात. ते कुठले तर काही गोष्टींचा शेवट जवळ आलाय आणि नवीन सुरुवात जवळ येते. एक कार्मिक सायकल पूर्ण होतीये आणि दुसऱ्या कार्मिक सायकलची सुरुवात होतीये. जे जे काही खोटं म्हणून दडलेलं आहे, जे जे काही खोटं आहे नात्यामध्ये, जे काही खोटी रिलेशन्स आहेत, काही ध्येयासाठी फक्त रिलेशन ठेवली गेली आहेत, ती सगळी दूर जात आहेत आणि जी सत्य आहेत ती फक्त आपल्याबरोबर राहणार आहेत. ज्याला आपल्या जीवनात स्थान नाही ते दूर जाणार आहे आणि ज्याच्या आपल्याला जीवनाला आवश्यकता आहे तेच फक्त म्हणजे सत्य आपल्याबरोबर राहणार आहे. आणि मग आपल्या हिलिंगची सुरुवात होईल, जीवनातील एका नवीन अध्यायाची सुरुवात होईल. आता या ट्रान्झिटचा सर्वाधिक परिणाम कोणाला जाणवेल तर मीन राशी, कुंभ राशी, सिंह राशी, तूळ राशी आणि मिथुन राशीच्या जातकांना याचा सगळ्यात तीव्र परिणाम जाणवेल. त्याचबरोबर ज्यांना शनीची 7.5 चालू आहे, ज्यांच्या कुंडलीत अष्टम भावात शनी आहे किंवा ज्यांना राहूची महादशा चालू आहे,
अशा सर्व जातकांना या गोचराचे तीव्र परिणाम बघायला मिळतील. एकंदर ही सगळी इन्फॉर्मेशन समराईज करायची म्हटली तर जे सत्य आहे त्याचा स्वीकार करा. रिलेशनशिप्समध्ये, कामामध्ये जे खोटं आहे ते सोडून द्या. टॉक्झिक लोकांपासून दूर राहा. कुठलीही भीती मनामध्ये ठेवू नका. काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस फॉलो करण्याची इथे गरज आहे. स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस म्हणजे कुठली तर मंत्र, जाप, ध्यान, धारणा, मेडिटेशन हे या काळामध्ये अत्यंत उपयुक्त ठरेल. आता शनी आणि राहूबद्दल खरं तर बोलण्यासारखं खूप काही असतं, परंतु शक्यतो जेवढ्या संक्षिप्तपणे मला सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न केला. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर ही माहिती तुम्हाला खरंच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.